सत्येंद्र आव्हाडांनी सैफ अली खानच्या हल्ल्यावर एक गंभीर आरोप केला की तैमूरवर हा हल्ला होता, मुलावर होता, थोडक्यात बचावला. एकंदरीत त्याचं नाव ठेवलं तेव्हापासूनच हिंदुत्ववादी जे सगळे संघटना आहे ते तैमूरचे बद्दल एक नफरतचा वातावरणही पसरत होतं असंही म्हणाले. मी या गोष्टीला किती स्थान द्यावं हा नंतरचा भाग आहे. धर्माच्या पलीकडे महाराष्ट्राचं जो वैचारिक व्यवस्था आहे ती पुरोगामी विचाराची आहे आणि पुरोगामी विचाराची असल्यामुळे या महाराष्ट्रात या गोष्टी होण्यापेक्षा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक सुरक्षित राहावे, त्यांनी सगळ्यांनी आनंदात राहावे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आनंदित राहावे असा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मी धर्मावर जाणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे. हे आता काही त्याला वेगळं प्रमाणपत्र देण्याची काही कारणं नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये सेलिब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही, गावातला सरपंच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. मी काल दिल्लीत होतो. दिल्लीमध्येही महाराष्ट्राच्या बद्दलचं एक काळ कुठल्या तरी राज्याची चर्चा व्हायची. आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराजच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम जे भाजप करते आहे, या भाजपनी सत्तेसाठी काही पण, सत्तेसाठी आतंक निर्माण करायचा, सत्तेसाठी दहशत निर्माण करायची, ही जी काही भाजपची मानसिकता आहे ही भाजपनी थांबवली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्र आहे आता बेईमानीनं तुम्ही निवडून आलात म्हणून याचा अर्थ असा नाही की हे वारंवार तुमचा खेळ चालेल. पण निश्चितपणे मी या निमित्तानं महाराष्ट्राची जी औदास्यात जे निर्माण करण्याचं पाप जे भाजप करत आहे त्यांनी लक्ष घालावं. मी नुसतं एक गृहमंत्र्यावरच नाही तर पूर्ण सरकारवर आमचं, कारण की या सरकारमध्ये 65% दागी मंत्री आहेत आणि जेव्हा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातच 65% दागी मंत्री असतील तर राज्यात काय चित्र बनत असेल हे आपल्याला हे सरकार आल्यापासून कळायला लागलेलं आहे. भाऊ, मेळघाटमध्ये जादूटोणाच्या संशयावरून एका महिलेची धिंड काढण्यात आली, तिला मानवी मूत्र पाजण्यात आला, तिच्या चेहऱ्याला झाली. अशीच एक जवळपास अशीच एक घटना नंदुरबारमध्ये देखील झाली. बघा, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था हा विषय राहिला नाही, भीती राहिली नाही, पोलिसांची भीती राहिली नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सगळी परिस्थितीच हाताच्या बाहेर गेलेली आहे. पोलिसांच्या भरतीमध्ये सुद्धा पैसे घेतले जातात, मग त्यांच्या पोस्टिंगमध्ये पैसे घेतले जातात, IPS पासून सगळ्यांजवळून पैसे घेतले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची जी काही आज मानसिकता लोकांमध्ये झालेली आहे की आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही आणि त्याच्यामुळे जादूटोणा असेल की त्यांच्यावर हल्ला करणारी जी व्यवस्था असेल त्यांना कुठली भीती राहिली नाही, म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण पुढे करून महाराष्ट्रात कोको D2 सारखे मोर्चे काढले जात आहेत असा आरोप संजय लक्ष्मण हाके यांनी केला. माझा मुद्दा कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे. संतोष देशमुख हे गावचे सरपंच होते, एकदा नाही तर 3दा सरपंच झाले, लोकनियुक्त सरपंच होते. परभणीमध्ये झालेली घटना, पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये एका लॉ करत असलेल्या एका विद्यार्थ्यांचा पोलिसांच्या बेदममारामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. हे जे प्रकार महाराष्ट्रात घडते आहेत त्याला एखाद्या धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर नेऊ नका अशी आमची विनंती आहे. ही जी काही मानसिकता या सरकारची आहे या मानसिकतेलाच आता सत्तेतून बाहेर काढणं हाच महाराष्ट्राच्या लोकांच्या हातात एकमेव शस्त्र आहे आणि त्याच्या आधारावरच ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. कारण की आज महाराष्ट्रामध्ये याच सरकारने मराठा OBC एक वाद निर्माण केला. आता OBC मराठा वाद निर्माण केल्यानंतर महाराष्ट्रातली काय परिस्थिती झाली की मूळ मुद्दे जे जनतेचे होते त्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा मालाला भाव मिळू शकला नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत होता. शेतकरी हे कुठल्याही एका जाती धर्माचा नसतो, शेतकरी हा सगळ्याच जाती धर्माचा असतो. त्यामुळे अनेक शेतकरी आज आत्महत्या केलेली असेल तर त्याच्यामुळे या अन्नदात्याचा ज्या पद्धतीनं
त्याच्या शेतीच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे तो कर्जबाजारी झाला, हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. युवकांची जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, बेरोजगारांची, ते प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. महागाई जी आहे, ज्या पद्धतीनं आकाश पार झालेली आहे, त्याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील की या जाती धर्माच्या याच्यात न पडता जनतेचे मूळ प्रश्नावर आम्ही सगळ्यांनी आता या सरकारवर धावा बोलला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे, अशी आमची नम्र विनंती आहे. राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये छगन भुजबळ येत आहेत, नाराजी दूर झाली वाटते त्यांची. बघा, त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये मला काही फार काही आम्ही बोलावं असं मला वाटत नाही. पडताळणीपूर्वी लाडक्या बहिणी 4,000 लाडक्या बहिणी जे ते या योजनेतून माघार घेतली असं जी आहे ती माहिती देण्यात आली. बघा, मताच्या पडताळणी पण करण्यात येणार. माझा मुद्दा तोच आहे. मतं घेत असताना सरकारला हे माहीत नव्हतं का लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या त्रुट्या काय येऊ शकतात, त्याच्यातले धोके काय येऊ शकतात. माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारने मतं घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं. आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता. मग सरकार नवीन आल्यानंतर, म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने, आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे, मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली? म्हणजे तुम्ही मतासाठी काही पण करणार आणि मग तुमच्यातलेच मंत्री सांगतात की हे ज्यांनी बोगस हे घेतलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, त्यांच्या घरावरची जप्ती आणू. अशा पद्धतीचं हिटलरशाही हे लोक करत असतील तर जनतेचे पैशाची लूट करणारं सत्तेसाठी या सरकारचं हा खरा चेहरा या निमित्तानं पुढं आलेला आहे. आणि म्हणून या सरकारने त्याच्यातली पारदर्शकता ठेवलीच पाहिजे होती सुरुवातीलाच. आता काय पारदर्शकतेवर आला हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. आणि हे सगळं नौटंकी करण्यापेक्षा तुम्ही 2100 रुपये देण्याचं जाहीर केलेलं होतं, ते तातडीने 2100 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला आपण दिल्या पाहिजेत. आणि महागाई कमी कशी करता येईल महाराष्ट्रामध्ये याच्यावर लक्ष सरकारने घातलं पाहिजे. जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो खासदार निलेश लंके यांनी केलेला. मोदींची फार महत्वाकांक्षी योजना ही होती. बघा, या योजनेमध्ये 50% राज्य सरकारचे आणि 50% केंद्र सरकारचे आहे. आम्ही जेव्हा या योजना केंद्र सरकार डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात चालल्यात, 90% केंद्र सरकार द्यायचं आणि 10% राज्य सरकार द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीची ही योजना होती. ही योजना काही मोदींनी महत्वाकांक्षी योजना नाही, ही तर अनेक वर्षापासून काँग्रेसच्या काळातही सुद्धा ह्या योजना चालू आहेत. पण यांच्यासारख्या प्रत्येक हर घर में नल, नल में पाणी अशा पद्धतीच्या घोषणा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कधीच केल्या नाही. योगायोगानं नरेंद्र मोदीचं सरकार, त्यांच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. बघा, हा भ्रष्टाचार कोण करत आहे? मोदी सरकार करते आहे की राज्यातलं फडणवीस सरकार करते आहे? त्याच्यामुळे या योजनेमध्ये गावामध्ये जे खोदून ठेवलेलं आहे, पाण्याचा सोर्स नाही, पाणी नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याकडून दलाली खाण्याचं काम जे सरकार करते आहे ते खरं वास्तव्य आहे. आणि अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये पिण्याचं पाणी नाही. जलजीवन योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे पण पाण्याचा सोर्स नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जे पाईपलाईनचं काम झालं त्याच्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. खासदार लंकेंनी जे सांगितलं त्याच्यातली ही वास्तविकता आहे. चंद्रपूरमधील वीज निर्मिती चंद्रपूरच्या जनतेने जे आहे ते सरकारला सहकार्य केले, मात्र सरकार जे आहे ते आम्हाला माती खायला लावत आहे असं सुधीर मुनगंटीवारने सरकारला करता आहे. भाजपचेच अनेक नेते भाजपच्या सरकारच्या विरोधात बोलताना आपण पाहतोय. त्याच्यामुळे भाजपमधला असंतोष हा लक्षात येतच आहे. मी मुनगंटीवारबद्दल बोलणार नाही, पण मी विधानसभेमध्ये 99च्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा आम्ही आमदार झालो त्यावेळेस लोड शेडिंगचा विषय आम्ही उपस्थित केला होता. चंद्रपूरमध्ये माझं बालपण गेलेलं आहे म्हणून चंद्रपूरची परिस्थिती मला माहिती आहे. त्यामुळे मी त्या काळात सांगितलं होतं की
तिथं गोरे रंगाचे लोक असतील तरी काळे होतात, इतकं तिथं उष्णता आहे, पोल्युशन आहे, आणि म्हणून विदर्भात विद्युत निर्माण होत असताना विदर्भाच्याच लोकांना तुम्ही लाईट देत नाही असा प्रश्न मी त्याच काळात उभा केला होता. म्हणजे मला वाटतं की त्यांना उशिरा याची भ्रमिती झाली असेल मुनगंटीवारांना, पण मी तुम्हाला सांगतो की ही वास्तविकता आहे. चंद्रपूरच्या लोकांचं जीव धोक्यात आहे आणि सगळ्यात मोठं पोल्युशन अगर या देशामध्ये कुठल्या शहरात असेल तर ते चंद्रपूर शहरात आहे. त्यामुळे सरकारने तातडीनं त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा असणार आहे 20 तारखेपासून. एकनाथ शिंदे पण अनेकदा गेलेत, राज्यातलेच उद्योगपती घेऊन गेलेत, सरकारच्याच खर्चाने घेऊन गेलेत. त्याचा हिशोब त्यांनी दिला नाही की कोण कोण यांच्याबरोबर गेले. हीच नकल फडणवीसांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे. राज्यामध्ये ते म्हणतात की आमचं राज्य उद्योगामध्ये 1 नंबर आहे देशातलं. आता तर आपल्या राज्याचा नंबर 11व्यावर गेलेला आहे, आता तो अजून खाली जातो आहे. आणि म्हणून माझा हे सरकारला प्रश्न आहे की दाओसला जाऊन राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा खऱ्या पद्धतीनं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे, फक्त घोषणेचा पाऊस नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या औद्योगिक व्यवस्थेच्या माध्यमातून, आणि ते हरित उद्योग असले पाहिजेत, पोल्युशनवाले उद्योग नसले पाहिजेत, आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारी आहे ती संपली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. भाऊ, गडचिरोलीमध्ये तुम्ही म्हणाला की मोठ्या प्रमाणात खनने सुरू आहे आणि लूट सुरू आहे, बीड होऊ नये असं तुम्ही म्हणताय. गडचिरोलीचं नेमकं त्या पाठीमागं काय तुमचं? बघा, तिथं सरकार जेव्हा कारण की बीडचं जे उदाहरण आहे ते रेती माफियापासून सुरू झालं, आणि रेती माफिया इथूनच खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात एक उद्रेक नाही म्हणायचं की त्यांचा पैसा आणि आर्थिक ताकद वाढते, अवैध व्यवस्था त्याच्यापासून, मानसिकता त्याच्यातून निर्माण होते, आणि त्याच्यापासूनच बीडचं हे प्रकरण घडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रेतीचा प्रश्न जो आहे तिथून मोठ्या प्रमाणात आज रेती माफिया महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या, प्रत्येक तालुक्यात झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही तर सरकारला सांगितलं होतं, मागच्याही सरकारला सांगितलं जेव्हा विखे पाटील होते, त्यांनी जे डेपो पद्धत लावलेली आहे रेतीची ती फेल झालेली आहे हे स्वतः रेकॉर्डवर विधानसभेत त्यांनी सांगितलं होतं. आणि म्हणून आम्ही सांगितलं की सरकारला हा जो रेतीचा महसूल मिळतो त्याच्यापेक्षा जास्त रस्त्यामध्ये खर्च आम्हाला करावा लागतं. त्यामुळे रेती फ्री महाराष्ट्रात केली आणि ओव्हरलोडच्या व्यवस्थेवर आपण ब्रेक लावला तर राज्याचे पैसेही वाचतील आणि सर्वसामान्याला कमी किमतीमध्ये रेती त्या ठिकाणी मिळेल. पण सरकार रेती माफिया तयार करून, तसंच गडचिरोलीमध्ये जे सुरजागड जिथं आयरन ओर मोठ्या प्रमाणात मिळतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माफिया तयार करते असं चित्र पाहायला मिळते आहे. आणि म्हणून बीड सारखी माफिया वृत्ती गडचिरोलीत होऊ नये याची काळजी आम्हाला आहे. का असं वाटतं म्हणजे काय त्याच्या पाठीमागे? तुम्ही मला असं वाटतं की मीडियानी तिथं स्वतः जावं आणि तिथलं सगळं दर्शन घेऊन यावं आपण, की तिथली वास्तविकता बघावी, तिथल्या लोकांचं जनजीवन कसं प्रभावित झालेलं आहे या सगळ्या व्यवस्थेमुळे. त्यामुळे हे सगळं पाहिलं तर तुम्हाला वास्तविकता पूर्ण देशाला दाखवता येईल. भाऊ, आजपासून संघ राज्यातल्या मंत्र्यांचा 2 दिवसाचा वर्ग घेणार आहे. तुम्हाला काय आक्षेप आहे संघ? आम्हाला काय आक्षेप राहायचा, पण मूळ प्रश्न आहे की आता अलीकडे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मंत्र्यांना ते ट्रेनिंग देत असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.